ओके. हां, बोला बोला. बाबांनी काय सांगितलंय मळेमाईची देवाची मळेमाईची होडीने बसवते परमात्मा सांगितले रंग काय होडी म्हणावे. जी, मैं मई की होली जला दो. और परमात्मा सांगायचा रंग लावा. परमात्माची संस्कार रंग लावा. ओके. अजून आपण जगत पवित्र बनतो, आत्माही पवित्र बनते आणि शरीरही पवित्र बनतो. जी जी जी, खूपच छान. आणि डबल पवित्रीची दिशेने आहे, डबल पावसा आहे. जी, आणि बाबांनी तीन तीन सांगितले. मी तीन में, कोणसे तीन में? तीन मैं सांगितले, आठवते? देहाभिमान का मैं तीन रूप में आता है. कौन से तीन रूप? जी, तीन मैं समजले का सगळ्यांना? कालच्या मुरलीमधून बाबांनी सांगितले तीन मैं: देहाभिमानचा, अपमानाचा आणि कुठला? हां, सगळीकडं मैं 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 मैं, मीच मीच मीच, मी सगळ्यात श्रेष्ठ, मलाच सगळं समजतं, माझंच योग्य आहे, असा जो मी पण आहे ते काय करतं, भगवंताची किरणं येण्यापासून रोख लावतं आहे. ते मीपणामुळे परमात्माची कृपा आपल्याकडे येत नाही आहे. आणि म्हणूनसाठी बाबांनी सांगितलं होळी म्हणजे होऊन गेलं, ते संपून टाका आता त्या गोष्टी. तर खऱ्या अर्थाने होळी साजरी केल्याचं पुण्यप्राप्ती होईल. आणि एक तर होळी म्हणजे जे झालं ते पूर्ण विराम लावून टाका, संपून टाका, होळी करा, जाळून टाका त्या भूतकाळातल्या वाईट आठवणींना. आणि त्याच्यानंतर देह अभिमानाची होळी करा. आणि मी आत्मा पवित्र आणि शरीर पण पवित्र मिळतं, म्हणून तुम्ही डबल पवित्र बनता. म्हणून बाबांनी सगळ्यांच्या मस्तकावरती भाग्याचा सितारा बघितला काल. त्याच्यानंतर बाबा म्हणाले की होळी देहाभिमानाची, अपवित्रतेची होळी करा. आणि मी बाबांची झाले. आणि होळी म्हणजे जे गोष्टी संपून गेल्या त्यातून शीख घेतली, परत परत त्याच्यामध्ये जाऊन भूताला जागृत करू नका, भूतकाळामध्ये जाऊ नका. आणि परमात्मा रंग लावायचाच असेल तर कुठला रंग लावायचा? हांजी, परमात्मा संघचा, परमात्माच्या साथीचा रंग लावायचा आहे. आणि योग अग्नीमध्ये जुने संस्कार जाळले तरच परमात्माचा रंग मनावरती लागेल. राईट? जुने संस्कार परमात्मा रंगामध्ये जाळून टाकले. जुने संस्कारांना अगोदर जाळायचं आहे योग अग्नीमध्ये. त्याच्यानंतर बाबांनी सांगितलं आता बाबा हर 3 महिन्यानंतर तुमचा रिझल्ट बघणार. बाबांनी सांगितलं मागच्या रविवारी तुम्हाला बाबांनी शिवरात्रीसाठी शिवजयंतीची गिफ्ट मागितली होती, तर ती तुम्ही दिलेली आहे. तर आता 3 मासाचा परत दिलं लक्ष बाबांनी. 3 महिन्यापर्यंत कसल्याही क्रोधाचं भूतमध्ये राहून द्यायचं नाही. आणि मग परत एकदा बाबांनी मागच्या मुरलीची पण आठवण करून दिली. और बाबांनी सांगितलं की क्रोध येत असेल त्याचं काय करायचं, त्याच्यावरती उपाय
एकतर क्रोधाच्या वेळेला आपला सजवलेला सुंदर लक्ष्मीची मूर्ती, नारायणाची मूर्ती, कृष्ण राधाची कशी असते त्यांचं ते शृंगार, त्यांचं ते शोभनिक चित्र पुढे आणा तर क्रोधावरती मात होईल. आणि क्रोध संपवण्याचं दुसरं एक सांगितलं मोठं सुंदर एक आहे की सगळ्यांच्यामध्ये चांगल्या गुणांना पहा. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगले गुण पण आहेत. ज्याप्रमाणे विकाराचे वाईट गुण आहेत त्याप्रमाणे प्रत्येकामध्ये चांगले गुण पण आहे. तर मग आपण प्रत्येकामध्ये काय ना काहीतरी चांगलाच गुण बघितला, त्याचे चांगला स्वभाव बघितला, त्याच्यामधल्या चांगल्या गुणांचं जर चिंतन केलं तर मात्र लवकरात लवकर सहजासहजी क्रोध आपल्याला सोडून जाईल. आणि क्रोध करायचाच असेल तर मात्र माझ्यामध्ये ज्ञानाची दृढता धारण करण्यासाठी क्रोध करायचे आहे. मला तीव्र पुरुषार्थासाठी क्रोध करायचे की मला अमृत वेळेमध्ये उठायचंच आहे. मला दिवसामध्ये परत परमधामची यात्रा, सतयुगाची यात्रा, स्वदर्शन चक्र फिरवायचंच आहे. याच्यामध्ये क्रोधाला बाकरा. आणि क्रोध करायचा असेल तर देहाभिमानाला मिटवण्यासाठी, देहाभिमानाला नष्ट करण्यासाठी क्रोध करा. आत्माभिमानी बनण्यासाठी स्वतःमध्ये क्रोध करा की मला हे करायचंच आहे. मला जुन्या संस्कारांना संपवायचंच आहे, नवीन संस्कारांना मनबुद्धी धारण करायचंच आहे, कारण श्वासाचा भरोसा नाही. त्याच्याच अनुषंगाने आजची खूप सुंदर मुरली बाबा चालवतात. तर बाबा आहेत आपल्या समोर आणि बाबांनी सांगितलं, मुलांनो आता बाबा तुमचा खुशनुमा आणि फुललेला सुंदर गुलाब कसा असतो त्याचा चेहरा पाहू इच्छित आहेत. आणि परत बाबाने आठवण करून दिली आपल्याला कालच्या अव्यक्त मुरलीमध्ये की ज्याप्रमाणे ब्रह्माकुमारी विश्वभरामध्ये पवित्र बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे क्रोध नष्ट करणारी पण ब्रह्माकुमारी आहे. त्याच्यासाठी पण ब्रह्माकुमारीचं नाव तुम्हाला विश्वामध्ये प्रसिद्ध करायचं आहे की ब्रह्माकुमारीमध्ये गेल्यानंतर क्रोधसुद्धा नष्ट करतात. ज्याप्रमाणे आत्तापर्यंत ब्रह्माकुमारी पवित्रतेसाठी प्रसिद्ध आहे. आणि परत बाबा सांगतात की आता तुम्हाला दृढ संकल्प करायचा आहे की मला विजयी बनायचंच आहे. तर काय म्हणतात बाबा, मग तुम्ही जर दृढ संकल्प केला तर तुम्हाला 21 जन्मासाठी बाबा VIP बनवतात. तुम्ही 21 जन्मासाठी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन दुनियामध्ये बनता. म्हणजे ज्या सगळ्यांना हे सुख प्राप्त होत नाही त्या सुखाची तुम्ही भागीदारी बनता. आणि परत बाबांनी सांगितलं, मग होळीमध्ये मैं पन को जला के लक्ष्य को सामने रखे, लास्ट कितने भी आए हो ज्ञानामध्ये तरी पण तुम्ही फास्ट जाऊ शकता. आणि बाबा सांगतात थोड्या वेळाचा पुरुषार्थ करायचा आहे, कारण थोड्या वेळातच फास्ट जायचं लक्ष ठेवायचं आहे. आणि प्रत्येक जुन्या गोष्टीला सेकंदामध्ये फुलस्टॉप करून महावीर बनायचं आहे. आणि मनबुद्धीमध्ये अटेन्शन ठेवायचं आहे. आणि बाबांनी परत मुरलीच्या शेवटी काल अव्यक्त मुरलीमध्ये कुठली ड्रिल करवली आठवणीत आहे? बाबांनी आपल्याला ड्रिल करवली का काल? बाबांनी मेडिटेशन करून बाबांनी ड्रिल करवली अनादी स्वरूप, आदी स्वरूप आपलं परमधाममध्ये आत्मा बिंदू. सेकंदामध्ये बिंदूचा संकल्प केला, ज्योतीचा संकल्प केला, परमधाममध्ये पोचले. त्याच्यानंतर परत बाबांनी सांगितलं सूक्ष्म वतनवासी, लाईटचं शरीरधारी, गुण आणि शक्तीच्या किरणांनी भरपूर फरिश्ता बघा सूक्ष्म वतनमध्ये स्वतःला. त्याच्यानंतर तिसरं सांगितलं, काय सांगितलं तिसरं? की मी सर्व उच्च संगम युगामध्ये ब्राह्मण आहे. याच्यामध्ये मला भगवंत सम्मुख बसून अमृत पाजत आहे. ह्या रूपामध्ये सर्व उच्च सर्व श्रेष्ठ ब्राह्मणाच्या रूपामध्ये बाबांनी ड्रिल करून घेतली. आपल्याला 3 ड्रिल केले. परमधाममध्ये मी आत्मा, त्याच्यानंतर सूक्ष्म शरीरधारी लाईटचा शरीर फरिश्ता, आणि संपूर्ण ज्ञानी श्रेष्ठ मनबुद्धी संकल्पवाला ब्राह्मण ज्याला भगवान स्वयं शिकवतो. अशी ड्रिल बाबांनी करून घेतली. आदी अनादी आणि ब्राह्मण स्वरूपाची ड्रिल बाबांनी काल करवली. आणि परत बाबांनी सांगितलं की दिल से किती पण तुम्ही लास्ट आलेले असाल तरी पण तुम्ही गॅलप करू शकता.
कारण बाबांना प्रत्येक मुलाबद्दल प्रेम आहे, कारण प्रत्येक मूल बाबांना हृदयापासून काय म्हणतं, माझा बाबा, मेरा बाबा बोलने से बाबा के दिल बच्चे जीत जाते हैं. परत बाबा म्हणतात, जितकं तुम्ही खुशीमध्ये राहाल तितका खुशनुमा चेहरा तुम्हाला सगळ्यांची सेवा करत राहील आणि त्याच्यामध्ये परमात्मा दुआसुद्धा प्राप्त होईल. त्याच्याच अनुषंगाने आजची मुरली पण आहे. तर आणि परत बाबांनी सांगितलं की तुम्ही जितकं फरमानबरदार म्हणजे जितकं बाबांच्या आज्ञेनुसार चालाल तितकंच बाबाच्या वरदान तुमच्याबरोबर राहील, साथ राहील वरदान. आणि बाबांनी परत आपल्याला फरमानाच्या लकीरमध्ये माया वार करू शकत नाही. ज्याप्रमाणे सीतेला लक्ष्मणाने जी रेखा टाकलेली लक्ष्मण रेखा ती जर तिने नसती ओलांडली तर तिला धोका नसता झाला. तर बाबा म्हणतात बाबाच्या आज्ञेचं लक्ष्मण रेखा तुम्ही सुद्धा मायाचा वार तुमच्यावरती होणार नाही. तर तुम्ही काय करायला लागेल, फरमानच्या लकीरच्या अंदर राहावं लागेल. आणि परत बाबा सांगतात पुरुषार्थामध्ये अलबेलं बनलं तर माया घाटा टाकेल. आणि परत अव्यक्त विचारेमध्ये बाबांनी सांगितलं ब्रह्मा बाबांच्या वरती किती जबाबदारी असताना सुद्धा ब्रह्मा बाबा कसे एकाग्र राहिले, तर इतरांना न बघता फक्त फॉलो ब्रह्मा बाप. म्हणजे ब्रह्मा बाबांनी कितीही मोठी परिस्थिती आणि कितीही जिम्मेदारी बाबांच्यावरती असली तरी बाबांनी किती सुंदर पुरुषार्थ केला ब्रह्मा माने, तसाच मला करायचा आहे. आणि परत बाबा आजच्या मुरलीमध्ये पण सांगतात आणि काल पण रोजच आठवण करून देतात बाबा की इतरांच्यामध्ये काही गुण, काहींच्यामध्ये सेवेचा चांगला गुण असेल, काहीचा स्वभाव संस्कार खूप चांगला असेल, काहीची नृत्याची सेवा खूप चांगली करू शकतो, कोणी जेवण खूप चांगलं बनवू शकतो, कोणी भाषण खूप चांगलं देऊ शकतो. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतात. तर ती गुणावरती फिदा व्हायचं नाही, त्या माणसावरती फिदा व्हायचं नाही आहे, तर त्या आत्म्यामध्ये असणारे गुण आहेत ते परमात्म देण आहे हे लक्षात ठेवून परमात्माशीच बुद्धियोग जोडत राहायचं आहे. तर कुठल्या माणसावरती त्याच्या गुणावरती फिदा होऊन परत देहाच्या अभिमानामध्ये जायचं नाही. त्याच अनुषंगाने आजची मुरली तर खूपच गुही आणि प्रॅक्टिकल आहे. आज तर डायरेक्ट बाबा परमपिता परमात्मा वरून सगळं पाहत असतो म्हणूनसाठी म्हणतात की देव बघत असतो, उपरवाला देखता है, उपरवाला बैठा है म्हणतात ना. त्याच्याच अनुषंगाने आज बाबा सांगतात की आजकालच्या लोकांची वृत्ती किती बेकार आणि भयानक झालेली आहे, दृष्टी आसुरी दृष्टी झालेली आहे. एखाद्या सुंदर स्त्रीला बघतात तर तिच्याशी बोलायची इच्छा होते, तिला हात लावायची इच्छा होते, तिलाच पाहत राहतात घरात पत्नी असताना सुद्धा. तर आज बाबा खूप प्रॅक्टिकल गोष्टी सांगत आहेत. तर या भ्रुकुटीच्या सिंहासनावरती आता बापदादा सम्मुख बसलेले आहेत आणि मला आज माझा अमरनाथ सोमनाथ बाबा सम्मुख बसून संजीवनी बुटी अमृत महावाक्य खिलावत आहेत, चारत आहेत, उपलब्ध करून देत आहेत, मार्ग दाखवत आहेत. आज आहे 25 आज किती तारीख आहे, 25 25/5/2026 बापदादा मधुबनमधून महावाक्य आहे. गोड मुलांनो, हांजी बाबा, स्वतःला विचारा की मी कर्मेंद्रियजित बनलो आहे का? कोणतेही कर्मेंद्रिय मला आता धोका तर देत नाही ना? प्रश्न. कर्मातीत बनण्याकरिता तुम्हा मुलांना स्वतःशी कोणती प्रतिज्ञा करायची आहे? उत्तर. स्वतःशी प्रतिज्ञा करा की कोणतेही कर्मेंद्रिय कधीही चंचल होणार नाही. माझं कोणतंही कर्मेंद्रिय कधीही चंचल होणार नाही. मला माझी कर्मेंद्रिय वशमध्ये करायचीच आहेत. बाबांनी जी पण डायरेक्शन मला दिले आहे त्याला मला अंमलमध्ये आणायचंच आहे, ही प्रतिज्ञा करायची आहे. बाबा म्हणतात गोड मुलांनो, कर्मातीत बनायचं असेल तर कोणतेही कर्मेंद्रियाद्वारे आता वाईट कर्म, पापकर्म, विकर्म करू नका. माया खूप शक्तिशाली आहे, डोळे धोकेबाज आहेत, त्यामुळे स्वतःची खूप काळजी घ्या. बाबा काय म्हणतात, गोड मुलांनो, कर्मातीत बनायचं असेल तर कोणत्याही कर्मेंद्रियाद्वारे विकर्म करू नका. किती आहेत आपल्याला कर्मेंद्रिय? कर्मेंद्रियांना कर्मचारी म्हणा, सखासाथी म्हणा, नोकर म्हणा,
काही तुम्ही कर्म आपल्या कर्मेंद्रियाला आत्मा राजा नाव देऊ शकतो. तर कर्मेंद्रिय म्हणजे काय? हाँ जी, हाँ जी, हां, बहुत खूप चांगलं. आणि किती आहेत कर्मेंद्रिय आत्म्याकडे? किती कर्मचारी आहेत? हां, अतिसूक्ष्म 3 आणि बाहेरचे 5 मुख्य कर्मचारी, 5 सेन्स ऑर्गन्स. अँड आतमध्ये आहेत मनबुद्धी संस्कार, अतिसूक्ष्म कर्मेंद्रिय, जे आत्म्याबरोबर संस्कार घेऊन भाग्याची पुंजी घेऊन जातात. आणि बाहेरचे कर्मचारी आहेत ते 8 कर्मचारी आहेत टोटल आत्म्याकडे. तर त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही सखा नाव द्या, माझा काही तुम्हाला नाव द्यायचं आहे. कानाला माझ्या मोठा सखा, किती सुंदर नावं देऊ शकता तुम्ही आपल्या आपल्या कर्मेंद्रियांना. आपल्या आपल्या रीतीने जसं ब्रह्मबाबा दरबार लावत होते त्याप्रमाणे आपण पण आपल्या कर्मेंद्रियांना वेगवेगळी नावं देऊ शकतो. की हा माझा हात, जे माझं कर्मेंद्रिय आहे, हा माझा जगन्नाथ आहे. माझं तोंड आहे तो माझा सुंदर सुखी देणारा मित्र आहे. माझे कान आहेत ते खूप नेहमी चातकाप्रमाणे अमृत पिणारे आहेत. असं माझे डोळे नेहमी पवित्र आत्म्याला प्रत्येकाच्या मस्तकावरती पवित्रताचं अमृत पिणारे माझे डोळे आहेत. माझे डोळे फक्त समोरच्यामध्ये आत्माच बघतायत. असे आपल्या कर्मेंद्रियांना वेगवेगळी नावं तुम्ही देऊ शकता. आपल्या कर्मेंद्रियांना आपले दोस्त आत्मा राजा बनवू शकता. तर अनेक युक्ती आहेत असं. तर बाबा म्हणतात, गोड मुलांनो, कर्मातीत बनायचं असेल तर कोणत्याही कर्मेंद्रियाद्वारे कुठलाही विकर्म करू नका. ओम शांती. मुलांनो, आत्माभिमानी होऊन बसले आहात ना? हां जी बाबा. काय म्हणाले बाबा? हां, बाबा म्हणतात, मुलांनो, आत्माभिमानी होऊन बसले आहात ना? स्वतःला विचारा. प्रत्येक गोष्ट स्वतःलाच विचारावी लागते. बाबा युक्ती सांगतात की स्वतःला विचारा, मी आत्माभिमानी होऊन बसलो आहे का? जी बाबा. बाबांची आठवण करत आहे का मी? कारण ही आहे. कारण तुम्ही आहात रूहानी सेना. त्या सेनेमध्ये तर नेहमी तरुण भरती होतात, परंतु या रूहानी सेनेमध्ये तर तरुण देखील असतात आणि 90 वर्षाचे वृद्ध देखील आहेत. तरुण सेना पण 14-15 वर्षाची आहे. 90 वर्षाचे सुद्धा वृद्ध आहेत या सेनेमध्ये. रूहानी सेना म्हणजे काय? हांजी, आत्मा. रूह म्हणा प्रकाश. तर ह्या सेनेमध्ये किती कमाल आहे. तिथे त्या सेनेमध्ये तर जवानच तरुणच भरतात, परंतु ह्या रूहानी सेनेमध्ये तर 14-15 वर्षाचा देखील आहे तरुण आणि 90 वर्षाचे वृद्ध देखील आहेत आणि लहान मुले देखील या सेनेमध्ये आहेत. मायावरती विजय प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाला मायावर विजय प्राप्त करून बाबांच्याकडून बेहदचा वारसा प्राप्त करायचा आहे. कारण माया अतिशय वाईट आहे. मुले स्वतः देखील जाणतात की माया खूप शक्तिशाली आहे. प्रत्येक कर्मेंद्रिय आम्हाला खूप धोका देते. सर्वात पहिला आणि जास्त धोका देणारं कर्मेंद्रिय कोणतं आहे? हां, सर्वात धोका देणारं पहिल्या नंबरचं आहे डोळे. डोळ्यांचे सर्वात जास्त धोका देतात. स्वतःची पत्नी असताना देखील दुसरी एखादी सुंदर स्त्री पाहिली की लगेच तिथे मन आकर्षित करते. डोळे खूप धोका देतात. इच्छा होते तिला स्पर्श करावा. मुलांना समजावून सांगितलं जाते बापाद्वारे, मुलांनो, नेहमी बुद्धीने असं समजा की आपण ब्रह्मा कुमारी भाई बहीण आहे. प्रत्येक स्त्री माझी बहीण आहे. यामध्ये माया खूप गुप्तपणे तुम्हाला धोका देते. त्यामुळे चार्टमध्ये हे देखील लिहिलं पाहिजे, बाबा आज संपूर्ण दिवसामध्ये कोणत्या ना कोणत्या कर्मेंद्रियाने मला धोका दिला. सर्वात मोठा शत्रू आहे तुमचे हे डोळे. ते तर लिहिले पाहिजे ना. बाबा मी अमकीला पाहिलं, माझी दृष्टी तिकडं गेली. कारण सूरदासाचं देखील उदाहरण देतात ना, त्याने आपले डोळेच काढून टाकले. कारण त्याचे डोळे आपल्या प्रेयसी शिवाय दुसरीकडे जात होते. तर सूरदास पक्का होता.
सूरदासांचं काय होतं, भक्ती होती ना, तर भक्ती सोडून स्त्रीकडे डोळे जात होते, तर त्यांनी त्याचे डोळेच काढले. हा दृष्टांत आहे. तुम्हाला काय डोळे नाहीत काढायचे, फक्त मनाचा तिसरा नेत्र, डोळ्याचा पवित्र आत्म्याचे ज्ञानाचा नेत्र उघडा ठेवायचा आहे. कुठल्याही स्त्रीचं सौंदर्य बघून मनामध्ये वाईट विचार की तिच्याकडे पाहण्याचे विचार नाही आले पाहिजेत. प्रत्येक स्त्री माझी बहीण आहे. बाबा म्हणतात, मुलांनो बघा, सूरदासाचं उदाहरण आहे ना, त्याने आपले डोळेच काढून टाकले. स्वतःची तपासणी कराल तर कळेल की जास्ती डोळे धोके देतात. स्वतःच्या पत्नीला सोडून इतर सुंदर स्त्री पाहिली तर तिच्यावर फिदा होतात. कोणी गाण्यामध्ये हुशार असेल स्त्री तर तिच्याकडे पाहत राहतात. सुंदर नटलेली असेल स्त्री तर डोळे लगेच चंचल होतील. म्हणून बाबा सांगतात, मुलांनो हे डोळे तुम्हाला खूप धोका देतात, त्याचा सांभाळ करा. तुम्ही भला सेवा करत असाल परंतु डोळे खूप धोका देतात. या शत्रूवर बाकी नजर ठेवली पाहिजे तुम्हाला, नाहीतर आपलंच आपण पद नष्ट कराल. समजले? जी मुले हुशार आहेत त्यांना स्वतःजवळ डायरीमध्ये लिहून ठेवलं पाहिजे. बाबा अमकीला पाहिलं तर माझी दृष्टी तिकडं तिच्या शरीराकडे गेली आणि मग स्वतःला सजा द्या. भक्ती मार्गामध्ये देखील पूजा करत असताना बुद्धी वेगवेगळ्या दिशेने पळत असते, तर काय करतात, स्वतःला लगेच चमाट मारतात. कोणी स्वतःच्या गालामध्ये मारून घेतात. तर जेव्हा अशी कोणती स्त्री इत्यादी समोर येते तर लगेच दूर गेलं पाहिजे. तिच्याकडे नजर नाही गेली पाहिजे. नजर गेली तर फक्त आत्म्याकडेच गेली पाहिजे. तुम्ही आत्मा भाई आहात. तिथे उभे सुद्धा राहून बघत बसायचं नाही आहे स्त्रींना. डोळे खूप धोका देणारे आहेत. म्हणून संन्यासी लोकसुद्धा काय करतात, डोळे बंद करून बसतात. आणि त्यांच्या सत्संगामध्ये संन्यासी लोक स्त्रियांना नेहमी पाठीमागे बसवतात, पुरुषांना पुढे बसवतात. काही तर असे देखील आहेत संन्यासी की अजिबात स्त्रीकडे बघत सुद्धा नाहीत. तुम्हा मुलांना तर खूप मेहनत करायची आहे. डोळ्यांची आपल्या सांभाळ ठेवायची आहे. विश्वाची राज्यभागी घेणे काही कमी गोष्ट आहे का? तर तेवढी शुद्ध नको का बनायला मनबुद्धीनी? ते लोक जर 10, 12, 20 हजार असतील, 1 लाख करोड कमवतील आणि काय होणार, कितीही पैसे कमवा, खलास होणार आहेत. तुम्हा मुलांना तर अविनाशी वारसा मिळतो जो तुम्हाला जन्मोजन्मी प्राप्त होतो. सर्व प्रकारची प्राप्ती तुम्हाला आत्ता होते. असे कोणतीही वस्तू राहत नाही जिची प्राप्ती तुम्हाला होतच नाही, असं नाही आहे. अशी कोणतीही वस्तू नाही धरतीवरती की जी तुम्हाला प्राप्त होत नाही किंवा तुम्हाला त्याच्यासाठी डोके पुढे करावं लागते. असं कुठलीही वस्तू नाही. ब्राह्मणों के खजाने में अप्राप्त नहीं कोई चीज. इतने तुम बडे हो. कलियुग अंत और सतयुग आधी यामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. इथे तर काहीच नाही आहे. जे आहे लाख करोड ते समाप्त होणार आहे. आता तुमचे आहे पुराणे तुमचा कुठला जन्म आहे आता? पुरुषोत्तम संगम युगावरती तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात. उत्तम पुरुष आत्म्यालाच म्हटलं जातं पुरुष. आणि सर्व गुणाने सजत असता संस्कार तुमचे, तर तुम्ही उत्तम बनता. आता तुमचे हे आहे पुरुषोत्तम संगम युग. पुरुषोत्तम शब्द जरूर लिहायचा आहे सेवा करताना. मनुष्य से देवता किए करत लागे न वार. गाते तो है लेकिन काहीच अर्थ समजत नाहीत. तुम्ही आता ब्राह्मण बनले आहात. मनुष्य तर बिलकुल घोर अंधारामध्ये आहेत. असे पुष्कळ आहेत जे स्वर्गाला पाहू शकत नाही. बाबा म्हणतात, मुलांनो तुमचा धर्म खूप सुख देणारा आहे. कुठला धर्म आहे आपला सुख देणारा? हांजी, आत्ता ब्राह्मण कुलभूषण छोटी सर्व उच्च आहेत आपण. आणि नंतर देवी देवता धर्म आपला खूप सुख देणारा आहे आणि अति उच्च आहे. तुमचा धर्म खूप सुख देणारा आहे. मनुष्यांना थोडे काही ठाऊक आहे. भारतवासी देखील विसरले आहेत ना की स्वर्ग काय चीज आहे, हेवन काय चीज आहे. भारतवासी सर्व विसरून गेले आहेत. ख्रिश्चन लोक देखील स्वतः म्हणतात की धरतीवरती स्वर्ग होता, हेवन होता. या लक्ष्मीनारायणाला गॉड गॉडेजेस म्हटले जाते ना. लक्ष्मीनारायणाला काय म्हणतात? हांजी, गॉड गॉडेजेस, देवी देवता. तर जरूर गॉडच असे बनवतील ना गॉड, तर ते गॉड गॉडेजेस आहे म्हणजे भगवान भगवती आहेत. अगर लक्ष्मीनारायण तर त्यांना कोण बनवलं असेल? जरूर भगवानच बनवेल ना.
म्हणजे लक्ष्मीनारायण देवी देवता आहेत तर महादेवच त्यांना असा बनवू शकतो, किंवा लक्ष्मीनारायण अगर भगवान भगवती आहेत सतयुगामध्ये तर त्यांना बनवणारा भगवानच असेल ना. तर बाबा समजावून सांगत आहेत, मुलांनो आठवणीची खूप मेहनत करायची आहे की आपण किती श्रेष्ठ होतो, आता आपण काय बनलो आहे, आता आपल्याला काय करायला पाहिजे, आपले संस्कार बदलण्यासाठी किती लक्ष ठेवलं पाहिजे स्वतःवरती. हां, रोज आपला पोतामेल पहा, कोणत्या कर्मेंद्रियाने मला धोका दिला. बघा मुलांनो, मूक देखील खूप धोका देते. काय धोका देते? हां, तोंड. हांजी, वाणी वाणी, मुख देखील खूप धोका देते. पूर्वी कचेरी होत होती. ब्रह्माबाबा होते तेव्हा काय होत होती? कचेरी होत होते. पूर्वी कचेरी होत असे. सर्वजण आपल्या झालेल्या चुका सांगत असत बाबांना. बाबा कराचीमध्ये पाकिस्तानमध्ये जेव्हा 14 वर्षाची बट्टी झाली त्यावेळेला बाबा काय करायचे, जेवणानंतर संध्याकाळी सगळी मुलं एकत्रित यायची आणि तिथं कचेरी लावली जायची. म्हणजे ब्रह्माबाबा बसायचे आणि सगळे सांगायचे की बाबा आज आम्ही दिवसभरामध्ये हे केलं आणि हे आमच्याकडून चुकीचं झालं. तर बाबा त्याची आठवण करून देतात कराचीमधल्या पुरुषार्थाची पाकिस्तानमध्ये. तर बाबा म्हणतात पूर्वी कचेरी होत असे, सर्वजण आपल्या झालेल्या चुका सांगत असत. मी अमुक वस्तू लपवून खाल्ली. चांगल्या चांगल्या धनाढ्य घरातील मुली सांगत होत्या. अशा प्रकारे माया वार करते. लपवून खाणे ही देखील चोरी आहे. ती देखील शिवबाबांच्या यज्ञाची चोरी होते. हे तर खूप वाईट आहे चोरी करणं. कारण तुम्ही एक कणाची चोरी कराल पण कक का चोर शुल्लक का चोर. एक कर दिया एकदा चोरी केली तर परत तीच सवय लागते. तर कक का चोर, तुम्ही एकदा छोटीशी चोरी केली परंतु ती सुद्धा मोठं पाप चढवू शकते. कक का चोर शुल्लक का चोर, माया एकदम नाकाला धरून पकडते. ही सवय चोरीची, खोटं बोलण्याची खूप वाईट आहे. वाईट सवय असेल तर आपण काय बनणार. स्वर्गामध्ये जाणं काही मोठी गोष्ट नाही आहे, परंतु त्यामध्ये पद सुद्धा आहे ना. पदाची पण व्हॅल्यू आहे, पदाची तिथे पद प्राप्तीची पण किंमत आहे ना. कुठे राजा आणि कुठे प्रजा, किती फरक आहे राजा प्रजामध्ये. तर कर्मेंद्रिय देखील तुम्हाला खूप धोका देतात ना, त्याची काळजी घेतली पाहिजे. उच्च पद प्राप्त करायचं असेल तर पूर्णपणे बाबांच्या डायरेक्शनप्रमाणे चालायचंच आहे. बाबा डायरेक्शन देतील, माया मग मध्येच येऊन विघ्न टाकते. बाबा म्हणतात मुलांनो विसरू नका ना बाबाला, नाहीतर नंतर खूप पछतावा होईल. नापास होण्याचा देखील साक्षात्कार होईल. आणि आता तुम्ही म्हणता आम्ही नरापासून नारायण बनणार, परंतु स्वतःला विचारा की आपला हिशोब लावा की माझ्यामध्ये आत्तापर्यंत कुठले संस्कार आले आहेत. काय मी सतयुगामध्ये जन्म घेऊ शकेल का आत्ता जर माझं शरीर संपलं तर. आत्ता जर माझा मृत्यू झाला तर मी कुठल्या युगामध्ये येण्याचा लायक बनलो आहे. आपली चेकिंग करा, आपला पोतामेल बघा, आपला हिशोब लावा. नुसतं म्हणतात नर जो करणी करे नारायण बन जाए, नारी जो करणी करे श्री लक्ष्मी बन जाए. लेकिन बाबा म्हणतात आत्ता जर प्राण सुटला तर विचार करा की मी कुठल्या युगामध्ये येण्या इतका सत्वप्रधान झालो आहे का. मी कुठल्यापर्यंत द्वापारमध्ये पण येण्याच्या लाईनमध्ये बघता आहे का. अजून मी बाबाला मागतच आहे का कृपा द्या, कृपादृष्टी करा, मदत करा. बाबा 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 म्हणतात बाबा करायचं असेल तर आज्ञाचं पालन करण्यामध्ये करा. श्रीमताला आपल्या संस्कारामध्ये आणण्यामध्ये बाबा करा. स्वतःचं परिवर्तन करण्यामध्ये, स्वतःला बदलण्यामध्ये बाबा करा. तर तुम्ही नरापासून नारायण बनणार असं म्हणता, परंतु स्वतःला विचारा की आपला हिशोब लावा की मी आत्ता जर शरीर सोडलं तर माझ्या आत्म्यामध्ये काय भरलेलं आहे आत्ता. हां बघा, बाबा सांगतात जी मुले आपला पोतामेल काढा. असे बरेच मुले आहेत जे नीट समजवून घेऊन फार मुश्किलीने अंमलात आणतात. परंतु बाबा म्हणतात मुलांनो यामुळे तुमची खूप उन्नती होईल. तुम्ही रोज आपला चार्ट बघा, पूर्ण दिवसाचा पोतामेल काढला पाहिजे. हे डोळे खूप धोका देतात. कोणालाही पाहिलं तर विचार येईल ही तर खूप चांगली आहे आणि मग तिच्याशी गप्पा मारत बसतील. इच्छा होईल की तिला काहीतरी भेटवस्तू द्यावी, हे खाऊ घालावे.
आणि ते चिंतन चालत राहील. ती खूप चांगली बोलली. बाबाने आज पूर्ण स्त्रीकडेच लक्ष स्त्रीबद्दल कसे विचार चालतात पुरुषांचे त्याच्याबद्दलच सांगितलेलं आहे. किती प्रॅक्टिकल बघा. बाबा किती वर्षापूर्वीची मुरली आहे. तेव्हा सुद्धा भगवंताला सगळं दिसत होतं. आता तर भयंकर अवस्थाच आहे. आता तर लग्नच टिकायला तयार नाही आहेत. आता काय म्हणतात बाबा इथे बघा. बाबा भगवान स्वतः सांगतोय की आत्म्याची अवस्था त्याला दिसते. आत्मा काय करते ते बघतोय तो वरून. काय म्हणतात बाबा, काय होतंय बघा आत्म्याचं. बाबा म्हणतात बघा मुलांनो, डोळे किती धोका देतात. कोणाला पाहिलं तर विचार येतो आत्म्यामध्ये, ही तर खूप चांगली स्त्री आहे, ही खूप चांगली मैत्रीण आहे, आणि तिच्याशी गप्पा मारतात. इच्छा परत होते तिला गिफ्ट द्यावं काहीतरी, तिला काहीतरी खाऊ घालावं, तिच्याशी फिरायला जावं, आणि ते चिंतन मनामध्ये चालत राहतं आणि भगवंत दूर राहतो. आणि काय करतात, आपलंच पद भ्रष्ट करतात. मुले समजता ना तुम्ही, यामध्ये तुम्हाला खूप जबरदस्त मेहनत करायची आहे आठवणीमध्ये राहण्याची. कुठल्याही स्त्रीला आठवण करत राहायचं नाही, नाहीतर तिच्या स्वभाव संस्काराचा परिणाम तुमच्या मनावरती अतिसूक्ष्ममध्ये होणार. त्याच्यामध्ये कुठल्याही मनुष्याला तुम्ही आठवण करत राहिला तर त्या मनुष्याच्या स्वभाव संस्काराचं गुप्त रूपामध्ये अतिसूक्ष्ममध्ये आत्म्यावरती ते व्हायब्रेशन, ती स्पंदने येत राहतात. म्हणून बाबा म्हणतात मलाच आठवण करा, कारण मी ज्ञानाचा, शक्तीचा आणि गुणाचा सागर आहे. मला जेव्हा तुम्ही आठवण करत राहता, मग आठवण करा गाण्याच्या रूपात, गाणं ऐकत राहा, क्लास ऐकत राहा, सुदर्शन चक्र घुमवत व्हा, स्वमानाचा अभ्यास करा किंवा मुरलीचा अभ्यास करा, किंवा बाबांना कुठल्याही नात्याबरोबर आपल्याजवळ ठेवा. प्रत्येक काम करताना बाबांना सांगा, बाबा तुम्ही माय बाप बंधू सखा आहात, या माझ्याबरोबर, चला बाबा हे करूया, चला बाबा गाडी चालूया, चला बाबा शेतात जाऊया, चला बाबा आपण स्वयंपाक करूया. तर बाबांना स्वतःबरोबर ठेवलं तर मायासुद्धा तुमची मदतगार बनेल आणि डोळे आणि दुसरे कर्मेंद्रियसुद्धा धोका देणार नाहीत. बाबा म्हणतात मुलांनो, तुम्हाला जबरदस्त मेहनत करायची आहे आठवणीची, कारण कर्मेंद्रिय खूप धोका देतात. कारण रावण राज्य आहे ना. बाबा म्हणतात तुमचं चिंतन चाललं पाहिजे की मी किती श्रीमतावरती चालतो, माझी काय अवस्था होईल शेवटी. रावण राज्य आहे, कर्मेंद्रिय धोके देतील, तुम्हाला सांभाळ करायचा आहे. बाबा म्हणतात जिथे चिंता करायचा प्रश्न नाही, कारण रावण राज्यच नाहीये. तिथे येणाऱ्या दुनियेमध्ये तुम्ही जाणार, तिथे रावण राज्य नाही सतयुगामध्ये, तर तिथे चिंतेची काही गोष्टच नाहीये. तिथे देखील चिंता असेल तर मग नरकामध्ये आणि स्वर्गामध्ये फरकच नाही राहणार. तुम्ही मुले अतिशय उच्च पद प्राप्त करण्यासाठी भगवंताकडून आता हे ज्ञान शिकत आहात. बाबा किती समजावून सांगतात. माया निंदा करायला लावते. तुम्ही अपकार केला बाबावरती. तुम्ही भगवंताची किती निंदा केली, तरी पण भगवान तुमच्यावरती उपकार करतो. आता तुम्ही माझा किती अपमान केला भक्तीमध्ये. भगवंत सगळीकडे आहे. भगवंत कुत्र्यामध्ये, मातीमध्ये, जंगलामध्ये, आणि भगवंत मूर्तीमध्ये, भगवंत देवी देवतामध्ये, भगवंत साधू संन्यासीमध्ये, भगवंत झाडामध्ये, झुडपामध्ये, डुकरामध्ये, सगळ्यामध्ये भगवंत आहे म्हटलं. भगवंताला सर्वव्यापी म्हटलं. तुम्ही माझ्यावर किती अपकार केला, तरी पण मी तुमच्यावरती उपकार करतो. तुम्ही मुले जर कुदृष्टी ठेवाल तर खूप आपलंच नुकसान कराल. खूप मोठे ध्येय आहे तुम्हाला. नरापासून नारायण, नारीपासून श्री लक्ष्मी बनायचं आहे. तुम्हाला अखंड सुख प्राप्ती आहे. ते तुमचं लक्ष किती मोठं आहे, तर लक्षण कशी असायला पाहिजे, अभ्यास कसा असायला पाहिजे, खूप मोठे ध्येय आहे तुमचे. बाबा म्हणतात मुलांनो, आपला पोतामेल पहा. आमच्याकडून कुठलं वाईट कर्म तर होत नाहीये ना. आम्ही कुठलं विकारामध्ये येऊन कर्म तर करत नाहीये ना. आम्ही खोटं तर बोलत नाहीये ना. आमच्यामध्ये चिडचिड तर होत नाहीये ना. तर कोणतेही विकर्म केले नाही ना. आपला परत चाट बघा, आपला पोतामेल पहा. आम्ही कोणाला धोका तर दिला नाही ना. आता तुम्हाला विकर्माजित बनायचंच आहे. तुम्हा मुलांच्या व्यतिरिक्त विकर्मजिताच्या सवतीविषयी कोणालाच माहिती नाहीये. बाबा समजून सांगितले आहे. विकर्मजित सवतला 5000 वर्ष झाली आहेत. मग विकर्म करतात तर काय होईल, वाममार्गामध्ये जातात. कर्म, विकर्म, अकर्म शब्द तर आहेत ना. मायेच्या राज्यामध्ये मनुष्य जे काही कर्म करतात ते विकर्मच बनते. सतयुगामध्ये विकर्म असत नाही. तसेच कोणते विकर्म देखील बनतही नाही सतयुगामध्ये. हे देखील तुम्ही जाणता.
कारण तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. तुम्ही आता त्रिनेत्री बनले आहात. तर त्रिकालदर्शी त्रिनेत्री बनवणारे आहेत बाबा. तुम्ही आस्तिक बनले आहात. तेव्हाच त्रिकालदर्शी पण तुम्ही बनले आहात. तुम्ही तीनों काळामध्ये आपण काय केल्यानंतर काय बनणार आहे आणि नाही केलं तर काय होणार आहे ते सगळं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही भूतकाळामध्ये काय होता, वर्तमानामध्ये काय आहे आणि भविष्यामध्ये काय बनणार हे पण तुम्ही जाणता. म्हणजे तुम्ही त्रिकालदर्शी बनले आहात. बाबा काय म्हणतात की तुम्हाला माहिती आहे आता आम्हाला आमची विकर्म संवत सुरू होणार आहे. विकर्माजित संवतला 5000 वर्ष झाली. विकर्माजित, आता बघा प्रश्न निर्माण होतो इथे, लक्षपूर्वक ऐका आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ऐकायला येतंय ना? ऐकायला येतंय का? हॅलो, सगळ्यांना ऐकायला येतंय? बाबा काय म्हणतायत? आता तुम्हा मुलांच्या व्यतिरिक्त विकर्माजित संवत विषयी कोणालाही माहिती नाही. विकर्माजित संवत म्हणजे काय हो? विकर्माजित संवत म्हणजे सतयुगाची सुरुवात. ठीक आहे. तर तुम्हा मुलांच्या व्यतिरिक्त विकर्म, ऐकायला येतोय ना आवाज? हांजी. तुम्हा मुलांच्या व्यतिरिक्त विकर्माजिताच्या संवतेविषयी कोणालाच माहिती नाही. विकर्माजित म्हणजे सतयुगाची सुरुवात, जिथे विकर्म पापकर्म नसतात. बाबांनी समजून सांगितलं आहे विकर्मजित संवतला 5000 वर्ष झाले आहेत. मग विकर्म करतात तर वाममार्गामध्ये जातात. सतयुगामध्ये ह्या गोष्टी नाही आहेत. तुम्ही आता त्रिकालदर्शी बनला आहात. संपूर्ण ड्रामाचे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये आहे. मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन, 84 जन्माचे चक्र आणि मग इतर धर्मांची कशी वृद्धी होते ते. काही सद्गती इतर धर्मवाले कुणाचीही धर्मसंस्थापक सद्गती करू शकत नाही. त्यांना गुरु देखील म्हणता येत नाही. सर्वांचा सद्गती करणारा कोण आहे? हांजी. आता सर्वांची सद्गती होणार आहे. त्यांना धर्मसंस्थापक म्हटले जाते. ते धर्माची स्थापन करण्यासाठी येतात. ते सद्गती नाही करू. त्यांना गुरु देखील म्हणू शकत नाही. धर्मसंस्थापक धर्मस्थापना करण्याकरता निमित्त बनले आहेत ते. बाकी ते काही कोणाची सद्गती करू शकत नाही. त्यांची आठवण केल्याने सद्गती होऊच शकत नाही. विकर्म विनाशसुद्धा इतरांना आठवण केल्यानंतर तुमचे पापकर्म किंवा विकर्माचा विनाशसुद्धा होणार नाही. कुठल्याही धर्मगुरूला आठवण केल्यानंतर विकर्म विनाश होऊ शकत नाही. कारण पापकटेश्वर कोण आहे? सविता माता, पापकटेश्वर कोण आहे? हांजी. पापकटेश्वर वैद्यनाथ, अमरनाथ, सौदागर, रत्नागर, बाजीगर फक्त भोलेनाथ शिवबाबाच आहे. अमरनाथ सुद्धा शिवबाबा आहे. कुठलाही गुरु, गोसाई, देवी देवता किंवा धर्मपिताये तुमच्या विकर्मांचा विनाश करू शकत नाही. ती सर्व आहे भक्ती. तर बाबा किती समजावून सांगतात. माया खूप वाईट आहे. कोण वाईट आहे? तर इतर कुठल्याही माणसाकडून काही चूक होत असेल तर समजून घ्यायचं आहे की ती आत्मा तर पवित्र आहे, परंतु ती आत्मा आता त्या रोलमध्ये, शरीराच्या रोलमध्ये येऊन ती फसलेली आहे. त्यामुळे तिच्यावरती रहमच्या दृष्टीने बघायचं आहे. बाबा सांगतात माया खूप वाईट आहे. याच्यावरतीच लढाई होते. तुम्ही आहात शिवशक्ती पांडवसेना. तुम्ही सर्व पंडे आहात. शांतीधाम सुखधामाचा मार्ग सर्वांना सांगता. गाईड्स देखील तुम्हालाच म्हटलं जातं. बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. आणि मग दुसऱ्या बाजूने जर कोणी पापकर्म कराल तर मात्र 100 पटीने पापही लागेल. जितके शक्य होईल तितके तुम्ही विकर्म करता कामा नये. कर्मेंद्रिय खूप धोका देतात. बाबा प्रत्येकाच्या वर्तनावरून सांगतात. मुलासमोर मायेची वादळे येतात. पती पत्नी समजल्याने वादळे येतात. तर ह्या डोळ्यावर किती नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपण तर शिवबाबाची मुले आहोत. बाबांना वचन देऊन राखी सुद्धा बांधतात की रक्षाबंधन होतं आमचं. बाबा तुम्ही प्रार्थना करता तर बाबा तुमची रक्षा करतात. आता तर शिवबाबांची मुले आहात ना.
बाबांना तुम्ही वचन देता, राखीसुद्धा बांधता, तरी देखील माया धोका देते, मग सुटू शकत नाही. तुमचे कर्मेंद्रिय जेव्हा तुमच्या नियंत्रणामध्ये राहतील तेव्हाच तुम्ही कर्मातीत अवस्थाला पोचू शकता. हे बोलणं तर खूप सोपं आहे, आम्ही लक्ष्मीनारायण बनणार, परंतु त्याच्यासाठी समज देखील पाहिजे ना, पुरुषार्थ देखील केला पाहिजे लक्ष्मीनारायण बनण्यासाठी. बाबा म्हणतात सूचनेचे पालन करा, बाबा बाबा करत राहा. बाबांच्या सूचनेचं पालन करा, बाबा बाबा करत राहा. बाबांच्याकडून आम्ही पूर्ण वारसा घेणार असा टीचर कधीही कुठे मिळणार नाही. या सर्व गोष्टींना देवता देखील जाणत नाहीत आणि इतर धर्म तर कसे जाणणार. ब्रह्मा बाबा म्हणतात मला पण काहीही सांगितलं तरी तुम्ही असं समजा की शिवबाबा सांगत आहेत. शिवबाबा समजून सांगतात, हा ब्रह्मा नाही, ब्रह्मा तर माझा रथ आहे. हा काय करतो, तुम्हा मुलांना राजाई तर मी परमात्मा देतो. हा परमात्माचा रथ आहे. हा तर एक गरीब ब्रह्मा आहे. हा देखील बाबांच्याकडून वरसा घेत आहे. जसा तुम्ही पुरुषार्थ करत आहात तसा हा ब्रह्मा देखील पुरुषार्थच करत आहे. हे देखील विद्यार्थी जीवनामध्ये आहेत. ब्रह्मा देखील परमात्माचा विद्यार्थी आहे. हा रथ परमात्माने लोनवरती घेतलेला आहे, तमोप्रधान आहे. तुम्हाला पूज्य देवता बनविण्याकरिता परमात्माने ब्रह्माचा तमोप्रधान रथ घेतलेला आहे. मनुष्यापासून देवता बनविण्याकरिता परमात्मा शिकवित आहेत. कोणाच्या भाग्यात जर स्वर्गपद नसेल तर ते म्हणतील, मला तर यामध्ये शंका आहे. शिवबाबा कसे येऊ शकतात या साधारण शरीरामध्ये, माझ्या तर लक्षातच येत नाही असे म्हणतील, कारण त्यांच्या भाग्यामध्ये नाही आहे. बाबांच्या आठवणीशिवाय तुमचे पापकर्म विकर्म विनाश होऊ शकणार नाहीत. परत पूर्ण सजा भोगावी लागेल. म्हणून तर आठवणीमध्ये राहा. ही राजाई स्थापन होत आहे. राजाकडे कितीतरी दासी असतात ना. ब्रह्मा बाबा तर राजांच्या संपर्कामध्ये होते. दासी पहिलं तर ब्रह्मा बाबांनी बघितलं, पहिलं तर दासीला हुंड्यामध्ये देत होते. इथे इतक्या दासी आहेत, समजा कलियुगामध्ये सुद्धा राजवाड्यामध्ये इतक्या दासी आहेत, तर सतयुगामध्ये तुमच्या सेवेसाठी किती दासी असतील विचार करा. हे देखील राजधानी स्थापन होत आहे ना. बाबा जाणतात मुले काय काय करत आहेत. प्रत्येकाच्या पोतामेल वरून बाबा सांगू शकतात. यावेळी जर मृत्यू झाला तर तुम्ही काय बनाल. कर्मातीत अवस्था तर सर्वांना नंबरवार शेवटी प्राप्त होते. तर कमाई करायची आहे. कमाई करताना मनुष्य किती बिझी राहतात बघा दुनियामध्ये जेव्हा मनुष्य कमाई करतात, धंदादोरी पैसा कमवतात, तर किती स्वतःला बिझी ठेवतात. भोजन करीत असताना देखील टेलिफोन कानाला असेल. असे लोक तर ज्ञान घेऊ शकणार नाहीत. इथे गरीब सामान्य लोक येतात. श्रीमंताकडे तर त्याच्या व्यापामुळे आणि त्याच्या उद्योग व्यवसायामुळे श्रीमंताकडे फुरसत नाही आहे. अरे मुलांनो, बाबा फक्त म्हणतात कामधंदा सोडू नका, फक्त माझी आठवण करा तर तुमचे विकर्माचा विनाश होईल. तर बाबा गोडगोड मुलांना वारंवार हे समजून सांगतात. प्रत्येकाला हा संदेश द्यायचा आहे, जेणेकरून कोणीही असा म्हणू नये की आम्हाला काही ठाऊक भगवंत आलेला, आम्हाला कोणी सांगितलंच नाही, असं कोणी म्हणू नये. आम्हाला ठाऊक शिवबाबा आलेले आहेत. बस पूर्ण दिवस बाबा बाबा म्हणत राहा. बऱ्याच मुली खूप बाबांना आठवण करतात. शिवबाबा म्हटल्याने बऱ्याच मुलींचे प्रेमाचे आसू डोळ्यातून वाहू लागतात. वाटते की कधी एकदा जाऊन बाबांना भेटते. बाबांना बघितलं नाही तरी देखील तळमळ राहतात. ज्यांना पाहिलं आहे ते मानत नाहीत आणि ज्यांनी बाबांना पाहिलं नाही, दूर बसून बाबांच्या आठवणीमध्ये किती अश्रू ढाळत राहते. किती आश्चर्यजनक खेळ आहे. जे बाबाच्या जवळ आहेत त्यांना बाबा दिसत नाही आहे आणि लांब बसून आत्मा बाबांच्या आठवणीमध्ये अश्रू ढाळत आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे. ब्रह्माचा देखील अनेकांना साक्षात्कार होतो. ब्रह्माच्या साक्षात्कारामध्ये काय बघतात आत्मा, जावा इकडे जावा, शिवबाबा बोलवत आहे, ओम शांती ओम मंडळीमध्ये जावा. असं अनेक दादींना पण ब्रह्माचा साक्षात्कार झाला की ह्या ठिकाणी तुम्ही जावा, ह्या ठिकाणी तुम्हाला बोलवतात असं. तर बाबांनी ती आठवण करून दिली. बाबा म्हणतात बऱ्याच आत्म्यांना ब्रह्माचा देखील साक्षात्कार होतो. पुढे चालून अनेकांना परत साक्षात्कार होईल.
मनुष्य मरतेवेळी सर्वजण येऊन त्यांना काय सांगतात की भगवंताची आठवण करा. आता तुम्हाला देखील माहिती नाही श्वास कधी संपणार आहे, तर मृत्यू सगळ्यांच्या बरोबर चाललेला आहे. ज्याप्रमाणे मनुष्य मरत्यावेळी सर्वजण त्याला म्हणतात की भगवंताची आठवण करा, तुम्ही देखील शिवबाबांची आठवण करा. बाबा म्हणतात, मुलांनो, पुरुषार्थामध्ये तुम्हाला आपला मेकअप करायचा आहे, म्हणजे आपल्यातल्या सगळे कमी कमजोरी त्रुटी आता भरून काढत राहा. संधी मिळाली की त्रुटी भरून काढा. कमाई किती जबरदस्त आहे. आत्ताच्या भगवंताच्या आदेशावर चालल्यामुळे तुम्ही जन्मोजन्मीचं सुख प्राप्त करणार आहे. कोणी तर असे आहेत, कितीही समजून सांगा तरी देखील बुद्धीत काहीच येत नाही. बाबा म्हणतात, असे बनायचे नाही, आपले कल्याण करा, बाबांच्या श्रीमतावरती चाला. तुम्हाला बाबा पुरुषार्थामध्ये उत्तम बनवीत आहात. हे आहे तुमचं लक्ष्मीनारायण बनणं. मनुष्यापासून नर नारायण, नारीचे श्री लक्ष्मी बनणं हे तुमचं लक्ष आहे. बाबा सेवेकरिता किती युक्त्या सांगतात. संदेश देखील सर्वांना द्यायचा आहे, ज्याच्यामुळे सर्वजण समजतील की सद्गतीदाता बाप आलेला आहे. बरोबर हे सत्य सांगत आहेत. ही एक अतिसूक्ष्म लढाई आहे आत्म्या परमात्म्याची मायावरती, रावणावरती विजय प्राप्त करण्याची. या लढाईद्वारे खास भारतामध्ये आणि साऱ्या विश्वामध्ये हेवन म्हणजे सुख शांती स्थापन होते. अशा प्रकारचे पत्रके सर्व भाषांमध्ये छापावी लागतील. भारत किती विशाल देश आहे, प्रत्येकाला माहिती असायला हवे, ज्याच्यामुळे कोणी असं म्हणू नये की भगवंत सद्गती द्यायला आला आणि आम्हाला कोणी सांगितलं नाही, आम्हाला कोणी कळवलंच नाही. तुम्ही म्हणाल, अरे आम्ही तर विमानातून पत्रिके टाकली, वर्तमानामध्ये छापले, तरीही तुम्हाला जागा आली नाही, तर हे काही करणार. कुणीतरी काही करू शकत नाही, ज्याच्या तकदीरामध्ये नाही त्याला हे ज्ञान समजणार नाही. तरीही तुम्हाला जाग आली नाही, हे देखील दाखवलेले आहे ना युद्धामध्ये. कुंभकर्णाचं पण गायन आहे आणि कौरव पांडव आहेत. तुम्ही आहे 3 सेना उभी आहे इथे अतिसूक्ष्म गुप्त युद्धामध्ये. पांडव सेना भगवंताच्या आदेशावरती चालणारे ब्राह्मण, एक आहे कौरव जे भगवंताला न मानता अंतपर्यंत भक्ती करत राहतील, आणि दुसरे आहे मिसाईल बारूद बनवणारे अमेरिकन यादव सेना. किती बाबा समजावून सांगतात. अच्छा, गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रति मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक मातपितांना धारणेसाठी मुख्य आम्ही आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आणि हम सद्बुद्धि, सद्गति और आत्मिक स्थिति से सत्य गीता ज्ञान को है समझते और धारण करते और कराते. धारणासाठी मुख्य सार. स्वतःमध्ये ज्या पण वाईट सवय आहेत त्याच्या तपासणी करून त्यांना नष्ट करून टाकण्यासाठी मेहनत स्वतःवरती करायची आहे. आपला खरा चार्ट, खरा पोता मेल ठेवायचा आहे. बाबांच्या डायरेक्शनप्रमाणे चालायचंच आहे, नाहीतर शेवटी खूप दुःख भोगावे लागेल. असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्याच्यामुळे बाबांचे नाव बदनाम होईल. आपल्या उन्नतीचा विचार नेहमी करायचा आहे. जरासुद्धा कुदृष्टी इतरांच्यावरती ठेवायची नाही. सुंदर स्त्री पाहिले की त्याच्याकडे पाहत बसायचं नाही, त्याच्यामध्ये आत्म्यावरती अतिसूक्ष्म पाप चढत राहते. वरदान. स्थूल अथवा सूक्ष्ममध्ये प्रत्येक आदेशाचे पालन करणारे संपूर्ण फरमान बरदार भव. बापदादा सद्गुरूच्या रूपामध्ये माझ्या समोर उभे राहतात आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवून मला वरदान देतात. स्थूल अथवा सूक्ष्म प्रत्येक आदेशाचे पालन करणारे संपूर्ण फरमान बरदार भव. वरदानाचा विस्तार आहे. स्थूल आदेश पालन करणाऱ्यांची शक्ती
त्याच मुलांच्यामध्ये येऊ शकते जे सूक्ष्म आदेशसुद्धा पालन करतात. सूक्ष्म आणि मुख्य आदेश आहेत: निरंतर बाबाच्या आठवणीमध्ये राहा, डोळ्यांची खूप सांभाळ करा, इतरांना पाहून डोळे शरीराकडे जाऊ नये, निरंतर आठवणीमध्ये राहा, मन वचन कर्माने पवित्र बना, संकल्पामध्ये देखील अपवित्रता किंवा अशुद्धी नसावी. जर संकल्पामध्ये जर जुने अशुद्ध संस्कार टच करत असतील तर संपूर्ण वैष्णवात्ता, संपूर्ण वैष्णव आत्मा संपूर्ण पवित्र म्हणता येणार नाही. त्यामुळे कोणतेही एक संकल्पसुद्धा आदेशाशिवाय चालू नये. तेव्हाच म्हणणार संपूर्ण फरमानबरदार म्हणजेच भगवंताचे संपूर्ण आज्ञाधारक म्हणता येईल. बोधवाक्य: बाबांना ओळखून अंतःकरणापासून बाबा म्हणणे हीच सर्वात मोठी विशेषता आहे. हे अव्यक्त इशारे: सदैव अचल अडोल एकरसस्थितीचा अनुभव करा. एकरसस्थिती बनवण्याकरता कर्मयोगी बना. कर्मयोगी असणाऱ्या समोर कोणी कसा असला तरी तो स्वतः नेहमी न्यारा आणि प्यारा राहील. तो बाबांच्या ज्ञानाद्वारे समजेल. हाच या आत्म्याचा असाच पाठ आहे. तो चांगल्या समजून साक्षी होऊन बघेल आणि वाईटाला दयाळू बनून दयेच्या दृष्टीने परिवर्तन करण्यासाठी शुभ भावनेचे सकाश देत राहील, स्पंदनं व्हायब्रेशन देत राहील. हीच एकरसस्थिती बनवण्याचे साधन आहे की इतरांच्या मध्ये वाईट गुण पाहिले तरी त्याच्या चांगल्या गुणांच्यासाठी त्याला काय करा? शुभचिंतन, शुभ भावनेचा सकाश द्या. तुम्ही स्वतः साक्षी राहा. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांचे अनगिनत पदम गुना. शुक्रिया शुक्रिया फरिश्तो, शुक्रिया ड्रामा. ओम शांती. सगळ्यांना शुभरात्री. सगळ्यांनी चिंतन करा मनापासून. बाबांना बरोबर ठेवा. ओम शांती. असं बसली सगळ्यांनी दाखवत. कुठे लिहिलंय सुंदर स्त्रीकडे बघू नका? कुठे लिहिलंय? मनानं